नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, भूमिती हा विषय एकदम सोपा आहे। हा विषय सोपा कसा आहे आजच्या या प्लेनमध्ये आपल्याला समजून जाईल। तर व्यवस्थित आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आयताचे क्षेत्रफळ व परिमिती या संदर्भात गणित समजून घ्यायचे आहे। तर मग यासोबत आयताची लांबी, आयताची रुंदी, त्याच्यानंतर बागेची लांबी, शेताची रुंदी आणि रस्त्याचे क्षेत्रफळ, अशा प्रकारचे विविध प्रकारचे गणित तुम्हाला 20 स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। तर त्यामध्ये प्रश्न जर जाऊ द्यायचा नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल। तर मग चॅप्टरचं नाव आहे आयताचे क्षेत्रफळ व परिमिती। तर एक एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, एक एक प्रश्न समजून घ्यायचा आहे। एका आयताची रुंदी त्याच्या लांबीच्या 3/7 पट आहे। जर त्याची परिमिती 120 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? तर आता पुन्हा त्या ठिकाणी लांबी आणि रुंदी कसं समजून घ्यायचं याच्यामध्ये पटीच्या बाबतीत आलं तर आम्हाला थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर थोडं याच्यामध्ये अवघड जातंय। आता लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, तर मग याचा अर्थ काय होता? लांबी आणि असं रुंदी म्हणून आपण बालवाडीमध्ये जाऊया आणि थोडंसं आपण समजून घेऊया। तर लांबी रुंदीच्या दुप्पट म्हणजे काय? रुंदी x समजायची, लांबी 2x। लांबी रुंदीची तिप्पट आहे म्हणजे काय? रुंदी x, लांबी 3x। लांबी रुंदीच्या 4 पट आहे म्हणजे काय? रुंदी x, लांबी 4x। अशा पद्धतीने जर आपल्याला समजत असेल तर ताबडतोब इथं उत्तर काढता येतं। तर मग आयताची रुंदी लांबीच्या 3/7 पट आहे। तर याचा अर्थ काय आहे? लांबी 7 आहे आणि रुंदी 3 आहे, हे आपल्याला समजलेलं असेल। तर मग आता परिमितीमधून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे। तर मग सांगा आयताची परिमिती म्हणजेच काय? बोला। 2 लांबी अधिक रुंदी। तर आयताची परिमिती किती आहे? 120 सेंटीमीटर आहे। आता गुणीला 2 येते काय होईल? भागीला 2। इकडचं टेन्शन कमी होऊन जाते। तर मग लांबी किती आहे सांगा? 7 आहे। 7 3 आहे। अशा पद्धतीनं लांबी 7x आणि रुंदी 3x आहे। तर मग आता 7x आणि 3x हे आपल्याला समजलंय। मग आता 7 आणि 3 किती? यांची बेरीज करायची। 7 आणि 3 10x। आता गुणीला 10 येतं काय होईल? भागीला 10। एक एक शून्य काढून टाका। 2 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या। 2 1 2, 2 सकम 12। तर x बरोबर किती? 6। तर आता इथं वाटा किती आला? 6। म्हणजे x चं नाव 6 आलंय। एक वाटा। तिथं किती? लांबीचे 7 वाटे आणि रुंदीचे 3 वाटे। तर आम्हाला इथं काय करायचंय? प्रथम लांबी किती आणि रुंदी किती हे काढायचं असेल तर 7 गुणीला 6 आणि 3 गुणीला 6 असेल याचं। 7 सकम 42 आणि 6 18। तर मग आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी। मग सांगा 18 दोन्ही 36, हातच्याले 3, 18 चौक 72, 72 आणि 3 75 चौरस सेंटीमीटर होय। म्हणजे 756। पर्याय क्रमांक 3 756 चौरस सेंटीमीटर। तर आता त्याच्यानंतर 2 नंबरचं गणित बघायचं आहे। एका आयताची लांबी ही रुंदीच्या 5/3 पट असून त्याची परिमिती 56 सेंटीमीटर आहे, 96 सेंटीमीटर आहे। तर त्याचे क्षेत्रफळ किती? याचा अर्थ काय? 5 ही काय आहे? लांबी आहे आणि 3 ही रुंदी आहे, हे समजून घ्यायचं आहे। हे आपल्याला समजलेलं आहे 5x आणि 3x। घाबरायचं काम नाही। तर परिमितीमधून अगोदर बाजू काढायची, नंतर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। तर मग सांगा आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी। परिमिती किती आहे? 96 सेंटीमीटर। 96 ल्याचे गुणिले 2 येतं काय होईल? भागीला 2। आता बरोबर सांगा लांबी किती आहे? 5x म्हणजे 5 3 आणि रुंदी किती आहे? 3x। मग आता किती झालं सांगा? 5 यांची बेरीज आहे 5 आणि 3 8x। आता गुणीला 8 येतं काय होईल? भागीला 8। 8 दोन्ही 16। 2 आणि 8 ची जागा कोणी घेतली? 16 ने घेतली। तर आता भागीला 16 आहे
मग आता 16 आणि 96 कोणत्या पाड्यात आहे? 16च्या. 16 एक 16, 16 सकी 96. तर आता एक वाटा किती आला सांगा? 1 बरोबर 6. तर आम्हाला या ठिकाणी काय काढायचंय? लांबी आणि रुंदी प्रत्यक्षात संख्यामध्ये काढायचंय. कशामध्ये काढायचंय? संख्यामध्ये काढायचंय. तर मग आता संख्यामध्ये रूपांतर करण्याचं एक्सचं नाव काय आहे सांगा? 6 गुणिला 6 करायचं. 6 पंच 30 आणि त्याच्यानंतर 6 त्रिक 18. मग आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी वय. तुम्ही डायरेक्ट काय करायचं? लिहित बसायचं नाही पेपरमध्ये. काय? 30 गुणिला 18 डायरेक्ट करायचंय. तर मग आता हा शून्य उचलायचा जसा तसा याचा आणि 18 त्रिक 54. 18 त्रिक 54 540 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. पुढचं 6 नंबरचं गणित बघायचं आहे. गणित एकदम सोपे आहे. त्याच्यासाठी आपल्याला सराव करणं खूप महत्वाचं असतो. तर 3 नंबरचं गणित बघा. एका आयताची लांबी ही रुंदीच्या 2.5 पट आहे व त्याची परिमिती 252 सेंटीमीटर आहे. तर त्याची लांबी किती? तर मग आता लांबी रुंदीच्या 2.5 पट आहे. 2.5 म्हणजे काय? 5/2. 5च्या निम्मे 2 म्हणजेच काय? 2.5 होय. तर मग आता इथं जर पाहिलं 5 ही लांबी आहे, मोठी अंक, आणि त्याच्यानंतर लहान अंक 2 हा काय? रुंदी आहे. हे आपल्याला समजलेलं असेल. तर मग आता परिमितीमधून अगोदर काय काढायचंय? बाजू काढायचंय. इथं 5x आणि 2x तुम्हाला लांबी रुंदी समजलंय. तर परिमितीमधून अगोदर आम्हाला बाजू काढली. म्हणजे बाजू म्हणजे काय? लांबी आणि रुंदी. बाजू म्हणजे काय? लांबी आणि रुंदी काढली तेव्हाच आम्ही आयताचं क्षेत्रफळ सांगू शकू. तर मग सांगा आयताची परिमिती म्हणजेच काय? बोला. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर मग आयताची परिमिती किती आहे? 252 सेंटीमीटर गुणिला 2 येते काय होईल? भागेला 2. तर मग आता लांबी सांगा किती आहे? 5x म्हणजे 5 2 आहे. 5x आणि 2x. तर मग आता यांची बेरीज काय होईल? 5 आणि 2 किती? 7x गुणिला 7 येते काय होईल? भागेला 7. 7 दोन्ही 14. नाही तर एक ना तुम्ही तोडू शकता, असं काही त्याच्यामध्ये नाही. तर 7 दोन्ही 14. तर मग आता 14 म्हणजे 2 आणि 7ची जागा कोणा गेली? 14 न. पाडे पाठ नसेल तर 7 न 252 भाग द्या. नंतर 2 न 2 आलेले भाग करायला भाग द्या. तर आता 14 आणि 252 कोणत्या पाड्यात? 14च्या. 14 1 14, 14 1 14. 25 मधून 14 गेले किती राहिले? 11. 14 8 12 म्हणजे 112. तर इथं एक वाटा किती आला सांगा? 18 आला बाजूचा. तर इथं लांबीचे 5 वाटे दिलेले आणि रुंदीचे 2 वाटे दिलेले. तर मग आता 5 वाटे आणि 2 वाटे काढत असताना आम्हाला काय करायचं? एक्सचं नाव 18 आहे. म्हणजे 5x म्हणजे काय? 5 गुणिला x. तर 5 गुणिला 18 आणि 2 गुणिला 18. एक्सचं नाव 18 लिहिलं. 18 पंचे किती? 90. त्यानंतर 18 दोन्ही 36. तर मग आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी. थोडं आपण लांब गेलो. क्षेत्रफळ काढायचं नाही. काय काढायचंय? लांबी काढायचंय. तर आपण क्षेत्रफळाकडे चाललोय, पुढे जायचं नाही. पुढून आता काय यावं लागेल? मागे यावं लागेल. तर लांबी इथंच आटपता घ्यायचंय. कुठे? या ठिकाणी. इकडेही सुद्धा जायचं नाही. कारण पुढे गेलो आणि आपलं उत्तर काय काढायचं भान नाही राहिलं तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो. तर मग आता काय करायचं? इथं 18 पंच इथं जायचंच काम नाही आपल्याला. इथं किती दिलेलं आहे? 7x आहे. मग इथं 18 पंच 90. तर लांबी किती आलेली आहे? 90. तर याचं उत्तर 90 सेंटीमीटर आहे. चला मग पुढचं गणित आपण घेऊया. एका आयताकृती सभागृहाची लांबी 24 मीटर व रुंदी 15 मीटर आहे. तर 60 सेंटीमीटर बाजू असलेल्या एकूण किती चौरसाकृती लाद्या सभागृहाच्या जमिनीवर बसाव्या लागतील? लाद्या म्हणजे काय? फरशा वय. लाद्या म्हणजे काय? फरशा. मग फरशा काढायच्या असेल किंवा लाद्या काढायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी मांडत असताना काय मांडायचं?
सभागृहाचे क्षेत्रफळ अपॉन लाद्याचे क्षेत्रफळ. काय म्हणायचं? लाद्या काढण्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ अपॉन लाद्याचे क्षेत्रफळ. मग लाद्याचे क्षेत्रफळ काढत असताना आणि सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृह तुम्हाला माहिती आयत मध्ये असतं, म्हणून सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी वय. तर मग त्याच्यानंतर लाद्याचे क्षेत्रफळ ह्या चौरस मध्ये सुद्धा असतात. तर मग मांडत असताना तर 60 सेंटीमीटर बाजू असलेल्या, म्हणजे इथं काय करायचं? सेंटीमीटर आहे, 60 गुणिला 60 करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे क्षेत्रफळ बाजू एक आहे ना, तर बाजू गुणा बाजू म्हणजे बाजूचा वर्ग होतं का नाही एक प्रकारचं क्षेत्रफळ, हे आपल्याला समजलेलं असं. आणि सभागृहाचे क्षेत्रफळ कशामध्ये? 24 मीटर आणि रुंद 15 मीटर. तिथं खाली सेंटीमीटर लिहिलं म्हणून वरही सुद्धा आपल्याला काय लिहायचं? सेंटीमीटर लिहावं लागेल. 1 मीटर म्हणजेच काय? 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजेच काय? 200 सेंटीमीटर. 4 मीटर म्हणजे काय? 400 सेंटीमीटर. तर 24 मीटर म्हणजे काय? 2400 सेंटीमीटर. त्याच्यानंतर गुणिला लांबी गुणिला रुंदी आहे 15 मीटर म्हणजे काय? 1500 सेंटीमीटर होय. हे आपल्याला समजलेलं असेल. तर मग 2 शून्याला 2 शून्यानं काटा. 6 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. 6 1 6 6 चोप 24. इथं भाग 4 आलेला आहे. त्याच्यानंतर 6 1 6 6 25 150. उचलायचा हळूकसून शून्य ठेवायचा, तो काही फुटत नाही. तर मग आता पुढे कोणाचा गुणाकार करायचा? 4 आणि 250चा. हा शून्य लिहायचा असा तसा आणि 25 चोप 100. तर या ठिकाणी लाद्या किती आलेला आहे? 1000. याचं उत्तर 1000 आहे. त्यानंतर दोन नंबर गणित बघायचं आपल्याला. एका आयताकृती सभागृहाची लांबी 25 सेंटीमीटर आणि 25 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसवण्यात येईल? तर मग लाद्या म्हणजेच काय? फरशा काढण्यासाठी काय म्हणायचं? सभागृहाचे क्षेत्रफळ आपण लाद्याचे क्षेत्रफळ होय. तर मग सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी. बडबड करू नका. सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिला रुंदी, कारण ते आयत मध्ये असतं. आणि लाद्याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी किंवा बाजू गुणिला बाजू होय. तर मग आता सांगा, या ठिकाणी 25 सेंटीमीटर बाजू आहे. ते इथं काय लिहायचं? 25 गुणिला 25 दोनदा लिहायचं, सेंटीमीटर आहे. 25 मीटर म्हणजे काय? 2500 सेंटीमीटर होय. गुणिला 12 मीटर म्हणजे काय? 1200 सेंटीमीटर होय. तर 25 आणि 25 कोणत्या पाड्यात? 25च्या. 25 1 25 25 1 25 2 शून्य उचला लिहा. त्यानंतर 25 1 25 25 चोप 100. आता इथं किती राहिले? 20 राहिले आणि 25 8 200. तर इथं 100 गुणिले 48 म्हणजे काय? उचलायचं 2 शून्य लिहायचे आणि 48 1 48. तर 4800 लाद्या बसवण्यात येतील. हे आपल्याला आता समजलेलं असेल. तर आता पुढचं गणित आपल्याला बघायचंय. लाद्या कशा काढायचं हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर गणित चेंज होत आहे. एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर आहे. त्यानंतर परिमिती 64 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर इथं रुंदी दिलेली आहे, नाही लांबी दिलेली आहे आणि परिमिती दिलेली आहे. पण आम्हाला जोपर्यंत रुंदी माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. तर मग आता इथं उत्तर म्हणजे त्या ठिकाणी लांबी दिलेली आहे आणि परिमिती दिलेली, त्याच्यातून प्रथम काय काढायचं? रुंदी काढायची. तर मग रुंदी कशी काढायची ते बघा. तर परिमिती दिलेली आहे. आयताची परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी वय. परिमिती किती आहे? 64 गुणिला 2 येतं काय करायचं? भागीला 2. लांबी किती आहे सांगा? 18 आहे अधिक रुंदी काढायची आहे. तर मग आता 2 1 2 32 64 अधिक 18 तर काय करायचं? वजा 18 करायचे. तर रुंदी अशा पद्धतीने करायची. 12 मधून 8 गेले 4, हा चौपद्यात 3 मधून 2 गेला 1. तर रुंदी किती आली? 14. तर आता त्याच्यामुळे काय झालं? आम्हाला रुंदी सुद्धा मिळालेली आहे. तर म्हणून आयताचं क्षेत्रफळ हे चौरसाचं नसून एक आयताचं क्षेत्रफळ आहे. तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? बोला सगळेजण. लांबी गुणिला रुंदी. आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी वय. तर लांबी किती आली? लांबी किती आहे? 18 आहे
आणि रुंदी 14 आहे. तर बरोबर 18 चौक 72 72 2 40 7 18 1 18 8 7 किती झाली 25. तर 252 चौरस सेंटीमीटर आहे. पर्याय क्रमांक 2. चला तर मग या ठिकाणी पुढचे प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका आयताची परिमिती 80 सेंटीमीटर आहे, त्याची रुंदी 16 सेंटीमीटर आहे. तर इथं चौरसाचं नसून आयताचे क्षेत्रफळ आहे. तर आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मग आता रुंदी दिलेली आहे आणि परिमिती दिलेली आहे. तर आम्हाला काय माहिती पाहिजे? लांबी माहिती पाहिजे. जोपर्यंत लांबी माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर काढू शकत नाही. लांबी गुणिले 18 कर नाही आपल्याला. तर मग लक्ष द्या. तर परिमितीमधून काढूया. आयताची परिमिती म्हणजेच काय? आयताची परिमिती म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर आयताची परिमिती किती आहे? 80 गुणिला 2 येतं काय होईल? भागेला 2. म्हणजे 2चं काम मोकळं होऊन जातं. त्याच्यानंतर लांबी काढायची. लांबी आहे जसं आणि रुंदी दिलेली आहे 16 अधिक. आता पहिले यांचा भाग तोडा. 2 1 2 2 40 80 म्हणजे 80 चे निम्मे किती झाले? 40 अधिक 16 आहे तर काय करायचं? वजा 16 करायचे. मग आता 40 मधून 16 गेले किती राहिले? 24. तर या ठिकाणी लांबी किती आली? 24 होई. तर मग आता रुंदी आम्हाला माहिती आहे 16, लांबी आणि 24 माहिती आहे. तर मग आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा? लांबी गुणिला रुंदी. आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी होय. तर लांबी किती आहे सांगा? 24 आणि रुंदी किती आहे? 16. त्यांचा गुणाकार करा. 16 चौक 64 64 4 40 6 16 दोन्ही 32 32 आणि 6 किती झाले? 38. 384 चौरस सेंटीमीटर होय. आता त्याच्यानंतरचा 2 नंबर 11 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. एका आयताकृती बागेची रुंदी ही लांबीच्या 4/7 पट आहे. प्रश्न चेंज होतोय. त्या बागेच्या सभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 4 पदरी कुंपण घालण्यास 18 रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण 39,600 रुपये खर्च आल्यास त्या बागेची लांबी किती? तर मग काय करायचंय? बागेची रुंदी लांबीच्या किती आहे? 4/7 म्हणजे 7 किती आहे? लांबी आहे. 7 काय आहे? लांबी आहे. रुंदी किती आहे? 4 आहे. म्हणजे 7 1 आणि 4 1 तुम्हाला लांबी रुंदी समजलं. 4 पदरी कुंपण हे लक्षात आलंय. 8 रुपये प्रति प्रमाण आहे. 39,600 रुपये खर्च आहे. तर आता सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. तर आयताच्या परिमितीमध्ये कुंपण जे घातलं जातं समजा शेताला असो का बागेला असो कशामध्ये घातलं जातं? परिमिती मध्ये घातले जाते. म्हणून आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता याच्यामध्ये लांबी आणि रुंदी किती आहे सांगा? 7 ही लांबी आहे. 7 1 रुंदी किती आहे? 4 4 1. आता एवढं आपल्याला समजलेलं असन. मग 7 आणि 4 किती झाली? तर 11 लिहा. तर आपल्याला एक एक बाजू या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. 11 1. आता खर्च आहे. पहिला खर्च कुठे लिहायचा आहे? 39,600 वर लिहा. त्याच्यानंतर गुणिला 2 येतं काय करायचं आहे? भागेला 2 कारण इथं परिमिती ऑटोमॅटिक निघणार आहे. त्याच्यानंतर 7 1 आणि 4 1 किती झाले? 11 1 गुणिला 11 येतं काय करायचं? भागेला 11 करायचंय. त्याच्यानंतर किती पदरी कुंपण आहे? 4 पदरी. भागेला या ठिकाणी 4 करायचंय. मोबाईल देन सोडून आता पुढे बघायचं आहे. त्याच्यानंतर खर्च काय आहे? 18 रुपये. हे सुद्धा भागेला लिहायचंय. तुम्हाला माहिती आहे गुन्ह्याला 2 या ठिकाणी लिहिलंय. इथं 11 1 येतं म्हणजे लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती आहे? 11. इथं भागेला 11 लिहायचा आहे. 4 पदरी कुंपण भागेला 11 लिहायचा. खर्च काय लिहायचा? भागेला लिहायचा. तर मग आता एक एक भाग आपल्याला तोडायचा आहे. तर आता इथं भाग तोडत असताना बघायचं आहे.
पहिला 18 तोडूया. 18 1 18, 18 दोन्ही 36, हे 3 लिहा. 18 दोन्ही 36, 2 शून्याला 2 शून्याला यायचं. पुन्हा 11 ना, 11 दोन्ही 22, 2 आणि 11 जागा कोणा घेतली? 22 ने घेतली. मग आता 22 1 22, 22 1 22, हे 2 शून्य उचलायचे जसे तसे लिहायचे. 4 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये? 4 4, 4 1 4, 4 25 100. तर आता इथं एक बाजू किती आली सांगा? 25 आलेली आहे. तर आम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे? तर बागेची लांबी काढायचं आहे. तर मग आता बागेची लांबी काढत असताना बागेची लांबी किती आहे सांगा? 7 x आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे? 7 गुणिला किती? 25, म्हणजे 25 7 किती? 250, नाही पावणे 200 वय. लांबी आलेली आहे 175 मीटर. हे आपल्या लक्षात आलेले असेल. जर रुंदी काढायची असेल तर काय करायचं? 25 चोक 100, रुंदी 100 आलेली आहे. तर मग आता पुढचं गणित आपण बघूया, 12 नंबरचं. एका आयताकृती शेतीची रुंदी लांबीच्या 5 पट आहे. याचा अर्थ काय? 5 ही काय? लांबी आहे. त्याच्यानंतर रुंदी किती आहे? 3 आहे. जर त्या शेतीभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यास, हे सुद्धा काय करायचे? भागेला 5 द्यायचे. आपल्याला कुंपण घालण्यास 15 रुपये प्रति मीटर प्रमाणे, याला सुद्धा भागेला द्यायचं आहे. मीटर प्रमाणे एकूण 60,000 रुपये खर्च आल्यास त्या शेतीची रुंदी किती? पहिलं लांबी काढाय, आता काय काढायचं आपल्याला? रुंदी काढायचंय. तर मग आता खर्च बघायचा. खर्च किती आहे सांगा? 60,000. 60,000 वर लिहायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे आयताचे परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे मांडून ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर लांबी किती आहे? 5, 5 3, 5 आणि 3, 5 आणि 3 किती झाले सांगा? 8. याला 8 x म्हणायचंय. 5 x आणि 3 x हे लक्षात ठेवायचं, आपल्या तोंडी पाठ ठेवायचंय. त्याच्यानंतर काय करायचं? गुणीला 2 येतं काय होईन? या ठिकाणी भागेला 2 होईन. त्याच्यानंतर गुणीला 8 येतं काय होईन? भागेला 8 होईन. त्याच्यानंतर किती पदरी आहे? 5 पदरी. तर मग या ठिकाणी भागेला 5 करा. त्याच्यानंतर काय खर्च आहे? 15 रुपये प्रति मीटर. तर हे मीटर मध्ये निघणार, हे ध्यानात घ्यायचंय. तर अशा पद्धतीने हे काय केलं आपण? काळं पांढरं या ठिकाणी केलेलं आहे. आणि लगेच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं? एककाचा भाग तोडायचा आहे. तर मग आता इथं 15 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 1 15, 15 चोक 60, हे 3 शून्य उचला जसे तसे लिहा. 8 5 40, इथं 8 आणि 5 ची जागा कोणा घेतली? 40 न, म्हणून 40 1 40, 40 1 40, हे 2 शून्य उचला जसे तसे लिहा. 2 आणि 100 कोणत्या पाड्या? 2च्या. बे 1 बे, बे 50 100. तर इथं एक पाडा किती आलाय? 50. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे? रुंदी विचारलंय. तर मग आता रुंदी जर विचारला असेल तर या ठिकाणी काय करायला? काय लिहायचंय? रुंदी किती आहे? 3 x, म्हणजे 3 गुणिला किती? 50, म्हणजे 50 3 किती झाले सांगा? 150. त्याचं उत्तर 150 मीटर आलेलं आहे. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे गणित किती सोपं आहे हे आता समजलेलं असेल. तर काय करायचं? याच्यामध्ये खर्च आहे, खर्च वर लिहायचा. त्याच्यानंतर त्याला भागेला काय करायचं? 5 आणि 3 8 बेरीज करायची. त्याला भागेला 8 घ्यायचे, म्हणजे गुणीला 2 येतं भागेला 2, नंतर गुणीला 8 x येतं भाग, तर गुणीला 8 येतं भागेला 8 करायचे. त्याच्यानंतर 5 फेऱ्या आहेत तर त्या भागेला सुद्धा 5 करायच्या. त्याच्यानंतर खर्च असेल 15 द्यायचा, त्याची काटछाट करायची. आणि काटछाट केल्यानंतर एक बाजू त्या ठिकाणी निघन 50. तर मग आता रुंदीचे 3 वाटे, म्हणून त्या ठिकाणी काय केलं आपण? 50 गुणिले 3 केलं, 150 दिलं. आणि जर तुम्हाला लांबी विचारली तर तिथं 50 5 किती येईल? 250 येईल. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायचं आहे. तर आता पुढचं गणित आपल्याला पाहायचंय. एका आयताकृती बागेची लांबी ही रुंदीच्या तिप्पट आहे. जर त्या बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यास 4800 मीटर लांबी तार लागत असेल तर त्या बागेची लांबी किती? तर मग आता याच्यामध्ये काय आहे? रुंदीच्या तिप्पट म्हणजे काय हे प्रथम समजून घ्या. म्हणजे 3 x
आणि 1x. लांबी किती आली 3x आणि रुंदी किती आली 1x. समजलं. प्रथम आपण हे समजून घ्यायचं आहे म्हणजे 3:1. तर इथं काय करायचं की 48 हे वर लिहायचे, त्याच्यानंतर बाकी जो काय तमाशा आहे तो भागीला लिहायचा. तर परिमिती मध्ये या ठिकाणी मांडायचं आहे. आयताची परिमिती म्हणजेच काय 2 कंसात लांबी अधिक रुंदी वय. तर मग आता लांबी किती आहे 3:1 म्हणजे 3x 1x किती झाले सांगा 4x. किती मीटर लांब आहे कुंपण खाली 4800 मीटर लांबीची तार लागत असेल तर वर लिहा 4800 गुणीला 2 येतं काय करायचं भागीला 2 लिहायचं, गुणीला 4 येतं काय करायचं भागीला 4 लिहायचं. त्याच्यानंतर किती पदरी आहे सांगा 4 पदरी आहे म्हणून या ठिकाणी भागीला 4 लिहायचं. पुन्हा काही बाकी राहिलं का नाही तर बाकीची लांबी या ठिकाणी काढायची. आणि लांबी काढत असताना काय लक्षात घ्यायचंय लांबी किती आहे सांगा 3x म्हणजे जे समजा 1 वाटा निघन त्या ठिकाणी गुणीला करायचं आहे. तर सांगा आता 4 चौक 16 4 आणि 4 ची जागा कोणा घेतली 16 ने घेतली कारण 16च्या पाड्यामध्ये 48 आपलं तोडायला भाग तोडायला सोपा जातो. म्हणजे 16 1 16 16 3 48 हे 2 शून्य उचला जसे तसे लिहा. 2 1 2 2 150 300 म्हणजे 300 चे निम्मे किती झाले 150 म्हणजे 1 वाटा किती आला सांगा 150 आलाय. तर आम्हाला इथं लांबी काढायची. तर मग आता 3x चं नाव 150 150चं नाव काय आहे x. ते 1 वाटा आहे म्हणजे 3x म्हणजे काय 3 गुणिले x म्हणजे 100 गुणिले 150 करा. आता 150 किती होईल 450. तर इथं बागेची लांबी किती निघाली सांगा 450 चौरस मीटर. 1 नंबर उत्तर आहे. त्यानंतर चौदा नंबरचं गणित बघा. पन्नास बाय 30 मीटर बाय म्हणजे टाटा नाही काय होतं गुणीला 50 मीटर लांब 30 मीटर रुंद आकाराच्या आयताकृती बागेसभोवती एकूण कडेचे 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती काय करायचंय क्षेत्रफळ. तर मग आता या ठिकाणी बाग अशी असेल समजा जशी असेल तशी कमी जास्त याच्यामध्ये असेल थोडा अंतर जास्त असेल तर इथं झालंय लांबी 50 दोन्ही साईडची आणि इथं 30 रुंदी झाली. तर याच्या भोवती किती आहे 2.5 मीटर बाहेरून कुंपण असतं समजा किती 2.5 2.5 2.5 आणि 2.5 असं कुंपण त्या ठिकाणी घातलं जातं. ही आपल्या लक्षात आलं असेल. तर हे सगळं आयताच्या क्षेत्रफळामध्ये असतं. तर आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. आता हे इतकं मांडत बसायचं नाही तुम्हाला सगळं माहित झालं. आता मग लांबी तर लांबी किती आहे 50 मीटर इथं 50 लिहा. रुंदी किती आहे 30 मीटर. परंतु हे जे कुंपण आलंय काही विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की या ठिकाणी 2.5 ला काय करायचं काहीच नाही करायचं. 2 कंसात लांबी अधिक रुंदी असतं तुम्हाला माहिती आहे. तिथं 2.5 आणि 2.5 किती होईल 5 होईल. तर याच्यामध्ये काय करायचं दोन्ही याच्यामधून 5 5 वजा करायचे
तर 5 वजा केले या ठिकाणी काय होईल, 50 मधून 5 गेले किती राहिले 45 आणि 30 मधून 5 गेले किती राहिले 25. तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिला रुंदी कसं येतं पहा. तर मग सांगा 25 5 सव्वाशे, सव्वाशेशी 5 चले 12 25 चौक 100 आणि 12 किती झाले 112 म्हणजे 1125 चौरस सेंटीमीटर वय. किती 4 नंबर. हे आपल्याला समजलेलं असेल. तर आता पुढचं गणित आहे. आता या असं गणित सोडत असताना काय करायचं माहिती, सगळ्यात सोपं तुम्हाला काय दिलेलं आहे 50. आता 50 अडीच आणि 5 होते, 50 मधून 5 गेले समजा किती राहिले 45. त्याच्यानंतर 30 मधून 5 गेले किती राहिले 25. आणि भटकन कुणा करायचा 25 चौक 100 100 मग 25 5 सव्वाशे, सव्वाशेशी 5 हा चले 12 25 चौक 100 आणि 12 किती झाले 112. बस हा शॉर्टकट या ठिकाणी मांडायचा. बस हे फक्त आम्हाला काय करायचं, घरी ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असेल किंवा एका बेसिकमध्ये प्रॅक्टिस करत असेल, कोणत्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असेल, तर जेव्हा ही प्रॅक्टिस झाली असेल तर शॉर्टकट असा तुम्हाला जमेल. पुढचं गणित पहा. तीस मीटर लांबी व 15 मीटर रुंद असलेल्या एका जलतरण तलावाभोवती 2.5 आणि 2.5 किती होईल 5 मीटर रुंदी म्हणजे 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. मग आता रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल, रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिला रुंदी. पण लिहिताना काय लिहायचं माहिती का, 30 मधून 5 गेले 25, 15 मधून 5 गेले किती राहिले 10, 25 आणि 10 किती होईल 250 चौरस सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने उत्तर देऊन टाकायचं. तर लांबी किती आहे सांगा 30, रुंदी किती आहे 15. मग 30 मधून 5 गेले 2.5 आणि 2.5 किती 5 म्हणजे 5 वजा 5 दोन्ही मधून करायचे आपल्याला. 30 मधून 5 गेले 25, त्याचे 15 मधून 5 गेले 10. तर रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिला रुंदी म्हणजे 25 दावे किती झाले 250, 250 चौरस सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फक्त व्हिडिओ या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये ट्रायल बेसमध्ये चालू आहे. तर हे 3 प्रश्न न घेता त्या ठिकाणी एक प्रश्न घेणार आहे. पण या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची आहे. तर त्या प्रॅक्टिससाठी सुद्धा ट्रायल बेसवर चालू आहे. तर त्यामुळं आपल्याला माहिती आहे की एक प्रश्न घ्यायला पाहिजेत. लवकरच एक प्रश्न घेईल, त्यात संशय नाही. चला आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.